नमस्कार, मी रोहिदास AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, सध्या आपण पाहतोय मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचाराचा जोर वाढलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली असेल किंवा कॉर्नर सभा असेल या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगानं काल दिनांक 27 रोजी मंगळवेढा येथे सायंकाळी जे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आमदार समाधान आवताळे व माजी नगरसेवक अजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कॉर्नर सभा संपन्न झाली. यावेळी या कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिसून आला. मोठ्या संख्येने मतदार बांधव या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला दिसून आले. यावेळी आपण आमदार समाधान आवताळे यांच्याशी संवाद साधला. पहा काय म्हणाले ते. मध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत त्या कामाचा सुद्धा उद्गार सर्व नागरिक या निमित्तानं करतात. खरं म्हणजे आम्ही टीका टिप्पणीला काही महत्त्व देत नाही, आम्ही करतही नाही, परंतु आपण केलेली कामं ही लोकांच्या समोर आतापर्यंत आम्ही ठेवत होतो, परंतु आता लोकच आमच्यासमोर ठेवतात. एवढं दादा काम झालं, इकडचं काम तुम्ही केलं, ह्या रस्त्याचं केलं, इकडचं विजेचं केलं, इथं हायमास दिला, इथं या सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं आज सांगतात. आणि मला नक्की खात्री आहे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि या माहितीच्या सर्व होतील यात मला खात्री आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन्ही भाऊभाऊच म्हणावं लागेल. पंढरपूर हा मोठा भाग पण त्याचा विकास झाला आहे, परंतु मंगळवेढ्याचा झाला नाही. पण तशा पद्धतीनं पंढरपूरला जशी लोक येतात तशाच पद्धतीनं आपल्या मंगळवेढ्याचं देखील नाव महाराष्ट्रामध्ये आहे. तर तसं पर्यटन येण्यासाठी असं आपले काय विजन असणार आहे? खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी खरं म्हणजे त्यांच्या कालच्या या भाषणामध्येच सांगितलं गेलं की महात्मा बसवेश्वरांच्या वरतीसुद्धा जवळजवळ 5 मिनटं त्यांनी सांगितलं गेलं. आणि आदरणीय देवाभाऊंचंही स्वप्न आहे की मंगळवेढ्यामध्ये बसवेश्वरांचं स्मारक आणि मंगळवेढ्यामध्ये संतसृष्टी हे व्हायला पाहिजे, हे त्यांचंही स्वप्न आहे. म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब यांनी या बसवेश्वर स्मारकाचे आता अध्यक्ष आहेत. त्या कमिटीमध्ये मी आहे आणि आता जागेचं फायनल होण्याचं काम सध्या चालू आहे. आणि हे फायनल काम झाल्यानंतर बसवेश्वर स्मारक हे आंतरराष्ट्रीय स्मारक हे मंगळवेढा शहराच्या लगत होईल आणि चोखोबा स्मारक करून त्या ठिकाणी संतसृष्टी हे निर्माण करून या मंगळवेढा शहरामध्ये सर्व साधू संत असतील, पर्यटक असतील, हे बघण्यासाठी 100% हे लोक येतील. आता इथं तुम्ही म्हटलं की किल्ल्याचे उष्णीकरण असेल किंवा बरेच काय मंगळवेढ्यामध्ये गोष्टी आहेत त्याचं आणि महापुरुषांचा मार्ग असेल, तशाच पद्धतीनं महिलांसाठी आणि युवांसाठी रोजगार उपलब्धीसाठी काय आपलं विजन असणार आहे? खरं म्हणजे महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या पायावरती उभा करण्याचं काम या निमित्तानं करू. नवीन जे युवक आहेत, आता पंढरपूरमध्ये MIDC ही आत्ता नुकतीच नवीन निर्माण झालेली आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा सर्व युवकांना काम देण्याचं जवळजवळ 10,000 युवकांना काम देण्याचा आमचा मानस आहे. तो सुद्धा आम्ही मानस 100% पूर्ण करू. मंगळवेढ्यामध्ये सुद्धा बरेचसे आमचे युवक आहेत, तर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा अन्य महामंडळातून सर्व युवकांना सहकार्य करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांनासुद्धा उद्योग उभा करण्याचं किंवा त्यांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही चालूच आहे. यापुढे अधिक गतीनं आम्ही त्या प्रभावित करू. आता नेमकं मतदारांना काय आव्हान करायला आपल्या पार्टीचं? मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेला, नागरिकांना, मतदारांना मी नम्रपणे आव्हान करतो की दोन्ही शहराचा विकास आपल्याला झपाट्याने करायचा आहे, मोठा विकास करायचा आहे. आणि हा विकास करत असताना आपण भारतीय जनता पार्टीच्या आणि माहितीच्या भक्कमपणाने पाठीमागं राहिलं पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की आत्तापर्यंत जी कामं झाली आणि आजपर्यंत आमच्या काळातली कामं आणि ह्या पुढच्या पाठीमागच्या काळातली कामं ही जर बघितली तर खूप तफावत आहे. आणि या कामाच्या विकासाच्या जोरावर ही सर्व जनता, नागरिक, मतदार हे भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या
भक्कमपणाने पाठीमागं राहील हे नक्की आहे. दादा, खरं तर मंगळवेढा शहरातील समोरच्या उमेदवारीवरून सुद्धा बरेचसे संभ्रम मंगळवेढ्याच्या मतदारांमध्ये होत आहे. त्याविषयी तुम्ही काय स्पष्टीकरण मदत करता असं म्हणतो? संभ्रम एक लक्षात घ्या, समाधान अवतडे आत एक बाहेर एक असलं कधी करत नसते. आणि हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे, हा एवढा मोठा पक्ष आहे आणि या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आत बाहेर असलं भानगड नसती. आत बाहेर करायचं असतं तर अगोदरच आम्ही ते ठरवलं असतं की त्यांनाच आम्ही हे केलं असतं. परंतु आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे, या शहरामध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत, चांगली कामं करायची आहेत आणि चांगली माणसं या ठिकाणी निवडून आली पाहिजेत. हे आमचं आणि पक्षाचं हे धोरण आहे. आणि या सगळ्या धोरणामुळं आम्ही हे सर्व जे नगराध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व महायुतीचे उमेदवार असतील या सर्वांना खरं म्हणजे उभा करत असतानासुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी तपासूनसुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि नक्कीच या दोन्ही शहराचा विकास करण्याकरता आपण या सगळ्यांनी म्हणजे जर काय कुठं काय अफवा होत असतील काय होत असतील तर या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवू नये. जे आम्ही बोलतोय तेच करण्याचं काम आत्तापर्यंत समाधान अवतडेंनी केलेलं आहे. आजपर्यंत मी 2014पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे. 2014 ते आजपर्यंत मी दिलेला शब्द कधी कोणाला बदललेला नाही आणि बदलणारही नाही. आणि या ठिकाणी या शिस्तीच्या पक्षामध्ये सुद्धा शिस्तीनंच काम आम्ही व्यवस्थित करू एवढंच या निमित्तानं सांगतो. दादा, एकंदरीत तुम्ही सगळं मतदारात पोहोचला, काय मतदारांची प्रतिक्रिया काय? विजय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा निश्चित आहे एवढंच या निमित्तानं सांगतो.